साईडला थांबलो होतो आणि हा सीन दाखवा म्हणतो तुम्हाला, त्यामुळं व्हिडिओ काढतोय। तर सकाळचे 8 वाजतात। चला तुम्हाला चांगले चांगले सीन दाखवून मी पुढं गेल्यानंतर। बायको एकदम आनंदात आहे, खुश आहे। आपण गडावर आले ना, गडावर यायचं होतं पण टायमिंग मॅच होत नव्हता, ती जाऊ माझा आज मॅच झालाय। चला मग जाऊया गडावर। आल्यावर घेतो चहा काका आता। इथं लावा। वर चाललोय पण बायकोनी स्वेटर घातले तरी एवढी थंडी वाजते। आणि वरती बघा धुकं बघू शकता तुम्ही, सगळी का असं धुकं आहे। आणि आम्ही लवकर त्यासाठीच लवकर आलोय, आम्ही 8 वाजता आलोय। 1 जुलै 1693 मध्ये आषाढी शुद्ध अष्टमी तेव्हा सिंहगड विजय दिवस झाला होता, म्हणजे तेव्हा सिंहगड जिंकला होता। तर बघा कसा दिसते सीन, खालचं सीन दाखवतो तुम्हाला। तर आम्ही आलोय आता पुणे दरवाजाला। इथनं म्हणजे किल्ल्याची सुरुवात होती। तर आम्ही आलोय आता पुणे दरवाजाच्या वरच्या बुरुजावर। बघू शकता खाली कसं दिसते। सगळं असं दुकड दुकड वातावरण आहे, काय जबरदस्त फील होत आहे ना, काय सांगू तुम्हाला। वन विभागाने हा नकाशाचा बोर्ड दाखवलाय।
तर हा पुणे दरवाजाचा गेट नंबर 2 आहे. दरवाजा नंबर 2 आहे. आणि बघू शकता इथं तळ टाईप आहे, पण पाणी हिरवं झालं इथं. बघा किती वर्ष, किती शतकं गेली असतील की बुरुजाचा दगड अजून आहे तसा शाबूत आहे. आता आम्ही आलो दरवाजा नंबर 3ला. मस्त वातावरण आहे. सकाळ सकाळ गडावर अशी धुकीची चादर पसरलेली आहे. बायको चालत चालली पुढं. तोफखान्याकडे चाललोय. दम लागणारच ना. तू असं नाही म्हणायला पाहिजे दम लागते. मावळा आहे तू, मावळा आहेस तू. मावळ्याला दम लागत नसते. तोफखान्यात आलोय बघा. आवाज कसा घुमतोय. आम्ही आले तोफखान्याच्या दिशेने. हा राहिला तोफखाना आणि तोफखान्याच्या खालीच असा धबधबा दिसतोय बघा. आणि आवाज पण येतोय. छोटासा धबधबा आहे पण तुम्ही फील करू शकता. आणि ही जी घरं दिसतात ना, ही आतकरवाडी आहे. म्हणजे ट्रेकिंग जर वॉकिंग करत येत असेल खालून तर इथून क्रॉस होऊन हे सरळ असं यायला लागतं. मग पुणे दरवाजापाशी निघतो हा रोड. तर आम्ही आलोय नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीपाशी आलोय. बघू शकतो कसं आहे वातावरण, जबरदस्त. आणि भरपूर वेळा हा जो किल्ला आहे ना सर केलेला आहे. म्हणजे
वाले पुतळे ठेवलेले आहेत. बघू शकता पहिल्या काळी कुठले हत्यार वापरायचे. एक तर म्हणजे तलवार आहे आणि दुसरं हे समोर दिसते यांच्या हातामध्ये, ह्या मावळ्यांच्या हातामध्ये, सरदारांच्या हातामध्ये, ते तुम्हाला दांडपट्टा दिसेल. आणि हे जे आपण शेतामध्ये गोपण असते बघा, गोपण टाईपमध्ये हे जो हत्यार आहे तो प्रकार आहे. आणि हे जे पुढं बघताय हे जुन्या टाईपमध्ये जे म्हणतात ना ठासणीची बंदूक, तशा टाईपमध्ये आहे. तेवढं असं त्या काळी असं प्रगत नव्हतं झालं. ते इंग्रजांच्या काळानंतर ना मग ते बंदुकीचा प्रकार आला. पहिलं तर मग भाला आणि तलवार आणि धनुष्यबाण ह्याच्यावरच चालत होतं. आणि हा बघू शकता हे धनुष्यबाण आहे हा. आणि हा लांब असा भाला आहे. लांब का भाला वापरायचे कारण जे दुश्मन होते म्हणजे त्यांना लांबून, म्हणजे आपल्यावर तलवारीचा वार न होण्यासाठी लांबूनच त्यांना मारता यावं, ही ती पहिली टेक्निक होती अशी. बघू शकता पहिल्या जुन्या माणसांची खोडी कशी होती आणि त्यांचा आहार पण तसाच होता. आताच्या काळात कसं झाले, हायब्रिड सगळं झाले. आणि ही जी प्रतिकृती आहे ही जो तानाजी मालुसरे यांनी जो विडा उचलला होता त्या टाईमचा हा क्षण आहे. आधी लग्न कोंडाण्याचे, मग आपल्या रायवाचे, असा तो सीन झाला होता तिथं. तेव्हा तो हा विडा उचलला होता. हे जे त्या काळातले आहेत ना, हे पाण्याचे टाके आहेत बघा केवढे मोठे आहे. आणि हे आत्ता सध्याला पावसाच्या वातावरणामुळे पूर्ण भरले. बायकोला खायच्यात भजी शेंगडावर येऊन, तर आता चाललोय आम्ही भजीच खायला. तर आम्ही आलोय तानाजी कड्याच्या तिकडे. बघू शकता या रेलिंग पण एकदम जुन्या झालेल्या आहेत. येताना पण सावकाश या. बघू शकता खालून अशी पाण्याचा वाऱ्याचा असा दबाव आहे ना, डोकं पळताना दिसत असेल तुम्हाला. दिसतंय डोकं तुम्हाला? आता पाऊस पडायला लागला. धुकं तर बघा पहिलं काय दिसत होतं, आता तर काहीच दिसत नाही. पाऊस पडायला लागला तर आम्ही चाललोय रिटर्न. आता हिने काही छत्री नाही आणली, छत्री गाडीलाच लावलेली तशीच विसरली. तर जाईपर्यंत राहिली तर ठीक आहे. सोने तर अमृतेश्वर मंदिरापाशी आलोय. प्राचीन असं मंदिर आहे शिवकालीन. आमच्या गावाकडचेच काका आहेत, ते अमृतेश्वर मंदिराची पूजा करतात. आणि
मस्त नुसतं वारं सुटलंय जबरदस्त. आपल्याला दिसला आहे 2 तोंडी साप. बघू शकता तुम्ही कसा मांडोळ म्हणतात त्याला, मांडोळ. बघा 2 तोंडी साप. तर गडावर जाऊन आलोय आम्ही. आता चाललोय रिटर्न मध्ये घरी. तर पार्किंग मध्ये इथे गाडी लावली मी आणि चाललोय आता. सकाळी एवढं धुकं होतं ना जबरदस्त. सकाळचं वातावरण आताच्या वातावरणात खूप फरक आहे. पार्किंगच्या पुढच्या साईडला आलोय. आता धुकं जरासं आवरलंय. बघू शकता कसं सीन आहे. मेडिटेशन चालू आहे. गड उतरलाय आम्ही आता. बघा आता फक्त टावर दिसतंय. टावरापाशी धुके दिसते. टावर पण पूर्ण दिसत नाही. सकाळी आलो ना तेव्हा पूर्ण सगळं आहे नाही हे धुक्यातच होतंय सगळं. हे सगळं धुक्यामध्ये सुद्धा. आता असं दिसतंय पलीकडे ऊन पडलंय त्या डोंगरावर. इकडे बघा पावसाचं वातावरण. तू काय शोधून काढलंय दाखव. वा टणटणीची फुलं.